माहूर तालुक्यात सन 2013 व 14 मध्ये महावितरण आपल्या दारी योजनेत मागेल त्याला वीज देण्याचं आश्वासन देऊन शेतकऱ्यांकडून कोटेशन वसूल केल्यानंतर 5 वर्षांपासून प्रत्यक्ष वीज जोडणी न देताच हजारो रुपयांची बिलं शेतकऱ्यांच्या माथी मारल्याच्या निषेधार्थ तात्काळ वीज जोडणी द्या या मागणीसाठी तालुक्यातील लिंबायत, मेट, आष्टा येथील मंजुळाबाई केंद्रे आष्टा, साहेबराव अडकिने, बाबूलाल जाधव, चतरू मेरसिंग राठोड या शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालय माहूर समोर आमरण उपोषण 17 डिसेंबर पासून सुरू केलं होतं। दरम्यान प्रहार जनशक्तीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल देशमुख, किसान ब्रिगेडचे जिल्हा संघटक अविनाश टनमाने, प्रहार उपजिल्हा प्रमुख राजेश आंबटवार, तालुकाध्यक्ष अरविंद आडे, उपतालुका प्रमुख विक्की मोरे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषणार्थी व महावितरण प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर येत्या 1 ते 1.5 महिन्यात शेतकऱ्यांचा प्रश्न निकाली काढण्याचं लेखी आश्वासन उपकार्यकारी अभियंता पंकज देशमुख यांनी दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आलं। लिंबायतचं जे आहे नवीन DPचा जो प्रस्ताव ते 2012 मध्ये काही तांत्रिक कारणामुळे करण्यात आलेलं नव्हतं DPचं काम, त्याचा प्रस्ताव आपण DPDC अंतर्गत पाठवलेला आहे। त्याचा निधी उपलब्ध होताच त्यांचं काम करण्यात येईल। आणि जे बिलाचे जे आहे ते महावितरण आपल्या दारीमध्ये जे 2013चं त्याला कोटेशन होते त्यांना ते बिल चालू झालेलं आहे। त्याचा परत प्रस्ताव आपण बिल याच्यासाठी रिस्ट्रिक्टेड केबल डिक्लेअर्ड कनेक्शन आहेत महावितरण आपल्या दारीमधले, त्यामुळे त्यांना ते बिल चालू करण्यात आलेली होती। त्याचा आपण परत एकदा सर्वे करून परत ते बिल माफी। माहूर तालुक्यात अनेक शेतकरी शेतातील वीज जोडणीपासून वंचित असून जोडणी न देताच अनेक ग्राहकांना हजारो रुपयांचं बिल देण्यात आलं असल्याचं या निमित्ताने समोर आलं आहे। अधिक माहिती घेतली असता माहूर तालुक्यात 700 ते 800 शेतकरी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती आहे। महावितरण आपल्या दारी योजनेतील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचा प्रकार समोर आल्याने नव्या महाआघाडी सरकारने या समस्येवर तोडगा काढून तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकऱ्यातून होत आहे। 2 महिन्यात माहूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वीज जोडणीचा प्रश्न निकाली काढण्यात येईल असं आश्वासन भोकरचे कार्यकारी अभियंता गोकुलवाड यांनी यावेळी दिलं। संजय घोगरे, राजू दराडे, विदर्भ न्यूज, माहूर।